नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी काठी ब्लॉगमध्ये। आज पहा आपण जम्बो प्रॉन आणलेले आहे आणि त्याची आपण मस्त थोडीशी अशी करी करायची, जास्त नाही करायची। 1-1.5 प्लेट हे पहा किती भारी आहे, तुम्हालाही आवडतील। आणि पहिले तर साफ कसे करायचे तेही दाखवते मी तुम्हाला। आपण आता साफ करू कसे करायचे तेही दाखवते मी। हे पहा, याला असलीमध्ये हॉटेलवाले असेच साफ करतात। नहीं का हाथ आड़ जाए तो पिकून गेलं। दिसतंय ना। दाखव त्यांना आवाज। हे बघा, आता हे जे टोक आहे ना, हे याला कसं साफ करायचं मी ते पण दाखवते तुम्हाला। कारण कडक असतं हे, त्याला इथून कातर घालायची। हे पहा, अशी अशी दोघं साईडने असं करायचं। हे पहा, असं साफ करून घ्यायची। हे झाले साफ आपले। आणि एक मेन गोष्ट, इथं एक काळा धागा असतो, त्याच्यात घाण असते, ती पण साफ करायची बरं का। म्हणजे पूर्ण अशी चीर मारून घ्यायची आणि या साईडने पण चीर मारून घ्यायची। हे पहा, अशी मस्त चीर मारून घेतली आपण। आणि आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला हे कवच नाही काढायचं आहे। आपण काढू शकतो, त्याचं काही नाही, फक्त याच्यात एक घाण असते, तो धागा काढायचा। हा पहा, कडक राहतो तो, घाण राहते त्याच्यात। ही पहा, आणि हे जे पाय असता ना, याचं पण सूप बनवता बरं का। म्हणजे वाया काहीच जात नाही, फक्त हे नाही काही कामाचं, पण याचं सूप बनवता। जसं पिवळा रस्सा बनवतो ना आपण, तसं पिवळा रस्सा बनवता याचा। हे पहा, ही घाण असते डोक्यात, त्याचं खायचं असतं, म्हणजे त्याने काहीतरी शेवाळ वगैरे अशी घाण खाल्लेली राहते। मी आता याच्यातून काढली, तुम्हाला याच्यातून काढून दाखवते। हे पहा कशी काढायची। इथं हे डोकं आहे बरं का त्याचं, इथं खाली असते। हे पहा, आणि ते खालीच राहतं। मेन म्हणजे आपल्याला काय वाटतं, घाण आता ती जी वायर असते ती काढली आपण, याच्यात काही घाण नसेल, पण इथं घाण राहते, एक पिशवी राहते। ही पहा, ही पिशवी आहे ती। आता मध्ये असेल एखाद वेळेस, मी पाहते।
नाही याच्यात नाही बरं का तीच पिशवी होती काढली. हां आता पहा आपण काय करायचं, याच्यात तेल टाकायचं. पहिले हे म्हणजे तळून घ्यायचे. हे पहा हे तापलेलं आहे आपलं पॅन. आता असं ठेवून द्यायचं आणि झाकून द्यायचं. काय करायचं आपण, हे पहा लसूण घेतले मी आणि अद्रक याची पेस्ट करायची पाटावर. आता पाटावर मी वाटून घेते त्याला. हे पहा तिखट पण घालते बरं का मी. हे पहा 1.5 चमची आहे आणि थोडंसं नॉर्मल गरम मसाला आहे, बस दुसरं काही नाही घ्यायचं. हे काय असे मस्त थोडेसे ब्राऊन कलरचे असे होऊन जातात. याला उलट सुलट करून घ्यायचे आणि परत एकदा झाकून द्यायचं. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा बरं का. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायचं विसरू नका. हे पहा आपलं वाटण पण झालेलं आहे. आता याला थोडासा चांगला शेकून घ्यायचा आणि पाहून घ्यायचं झालेलं आहे. आणि काय करायचं आता, ही जी चटणी आहे ना, आता मी पाट्यावर वाटली, फक्त जाडसर वाटायची, दुसरं काही नाही. लसूण जाड पाहायला आपल्याला, म्हणजे चव चांगली लागते. हे पहा मी याच तेलात तळते. हे पहा तेल दुसरं घालायचं नाही, याच तेलात. हे पहा आणि तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कसे झाले आपले जंबो प्रॉन ते पण सांगा मला. हे पहा आणि काय करायचं आता, हे असं पूर्ण लावून घ्यायचं. हे पहा आणि हे जे पाटा धुतलेला रस्सा आहे ना, तो पण याच्यात टाकायचा आणि थोडासा रस्सा पाणी टाकायचं. निंबू पण टाकायचा बरं का. हे पहा मी निंबू घेतला आहे, मस्त निंबू टाकायचा. मस्त आंबट चिंबट खूप छान लागतो असा. तुम्ही एकदा करून बघा. आता मी थोडंसं पाणी घालते. हे पहा आता हे काय असे मस्त थोडेसे ब्राऊन कलरचे असे होऊन जातात. याला उलट सुलट करून घ्यायचे आणि परत एकदा झाकून द्यायचं. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा बरं का. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायचं विसरू नका. हे पहा आपलं वाटण पण झालेलं आहे. आता याला थोडासा चांगला शेकून घ्यायचा आणि पाहून घ्यायचं झालेलं आहे. आणि काय करायचं आता, ही जी चटणी आहे ना, आता मी पाट्यावर वाटली, फक्त जाडसर वाटायची, दुसरं काही नाही. लसूण जाड पाहायला आपल्याला, म्हणजे चव चांगली लागते. हे पहा मी याच तेलात तळते. हे पहा तेल दुसरं घालायचं नाही, याच तेलात. हे पहा आणि तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कसे झाले आपले जंबो प्रॉन ते पण सांगा मला. हे पहा आणि काय करायचं आता, हे असं पूर्ण लावून घ्यायचं. हे पहा आणि हे जे पाटा धुतलेला रस्सा आहे ना, तो पण याच्यात टाकायचा
आणि थोडासा रस्सा पाणी टाकायचं. निंबू पण टाकायचं बरं का. हे पहा मी निंबू घेतला आहे. मस्त निंबू टाकायचा. मस्त आंबट चिंबट खूप छान लागतो असा. तुम्ही एकदा करून बघा. आता मी थोडंसं पाणी घालते. ते पहा मी थोडंसं पाणी घालते, थोडंसं शिजायला पाहिजे म्हणून. आणि हा एक टमाटा घेतलेला आहे. या टमाट्यावर आहे ना किसून घ्यायचा. आता थोडंसं हे शिजायला वेळ लागेल. जोपर्यंत शिजतं तोपर्यंत आपण टमाटा किसून घेऊ. आता आपण काय करायचं, टमाटा टाकून द्यायचा किसलेला. हे पहा मी एक टमाटा किसलेला आहे, तो पण याच्यावर टाकून द्यायचा. म्हणजे आंबट चिंबट एकदम भारी लागतं. हे पहा आणि कोथिंबीर घालायची. थोडंसं शिजू द्यायचं. परत मीठ घालायचं आहे. हे पहा हे मीठ घालते मी आता चवीनुसार. आणि कालून घ्यायचं मस्त वर खाली मस्तपैकी. उलट असं करून घ्यायची, म्हणजे दोघं बाजू मस्त शिजते. आता झाली आपली प्रॉन करी, जम्बो प्रॉन करी आपली. हे पहा. आणि तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये. आता मस्त रस्सा पण केलेला आहे मी. थोडासा रस्सा केला, जास्त नाही केला. मस्त भात बरोबर म्हणा किंवा पोळी बरोबर, भाकर बरोबर तुम्ही खाऊ शकता. हे पहा आपलं जम्बो प्रॉन रेसिपी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.